म्हणजेच 20 ते 30 रुपयांमध्ये दोनदा फेशियल किंवा दोनदा क्लीनअप तुम्ही कसं करू शकता, किंवा मेकअपसाठी लागणारी जी स्किन नसते ती आपण कशी प्रेप करू शकतो। याचबरोबर काही छोटे छोटे टिप्स सुद्धा मी तुमच्यावर या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा अशी माझी विनंती आहे। नमस्कार, मी हर्षदा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये हर्षदाज होम प्रोडक्शन। तर इथे तुम्हाला व्लॉग्स, मेकअप आणि हॉलशी रिलेटेड व्हिडिओज बघायला मिळतील। सो तुम्हाला आवड असेल या अशा कॉन्टेंटमध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलवर जा, तिथले व्हिडिओज बघा आणि आवडले तर नक्की सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। चला तर मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर आपली सगळ्यात पहिली स्टेप जी आहे ती क्लिन्झिंग आहे, तर आपण क्लिन्झिंग पासून स्टार्ट करूया। तर इथे सगळ्यात आधी मी दूध घेतलेलं आहे आणि दूध जे आहे ते निरसं दूध म्हणतो ना, की जे तापवलेलं नसतं, तर ते घेतलेलं आहे आणि त्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकलेली आहे। सो हे आपलं क्लिन्झिंगचं काम करणार आहे। सो इथे मी कापूस घेतलेला आहे आणि त्याने पूर्ण हे चेहऱ्याला लावून घेतलं आधी आणि त्याच्यानंतर थोडंसं हातावर घेतलेलं आहे आणि मग त्याने चेहऱ्यावर असा मसाज करणार आहे। सो आता हा मसाज म्हणजे प्रॉपर मसाज नसणार आहे, फक्त चेहऱ्यावरती एक हात असा फिरवून घ्यायचा आहे, कारण क्लिन्झिंग करताना ते कधी मुरलं नाही पाहिजे। आता हे दूध आहे म्हणून ठीक आहे, पण आपण जर बाजारातलं ओरिजिनल जे असतं ते घेतलं तर ते कधीही 1 मिनिटापेक्षा जास्त ठेवायचं नाही, लगेच वाईप करून काढायचं। सो इथे तुम्हाला दिसतंय मी वाईप करून काढते। आणि जर तुम्ही बाजारातलं क्लिन्झर वापरणार असाल तर ड्राय स्किन असेल तर क्लिन्झिंग बाम किंवा क्लिन्झिंग क्रीम वापरायचं आणि ऑइली असेल तर क्लिन्झिंग लोशन वापरायचं। आणि क्लिन्झिंग मिल्क जे आहे ते कॉटन ओला करून मग त्याने पुसून काढायचं। क्लिन्झिंग मिल्क फेस क्लीन करायचं काम करतं, त्याच्यामुळे ते फेसमध्ये मुरवायचं नाहीये, 1 मिनिटाच्या आत लगेच काढायचं। त्यानंतर आपली पुढची स्टेप जी आहे ती स्क्रबिंग आहे। स्क्रबिंग पण तेवढंच महत्त्वाचं आहे, ते का ते आपण पुढे बघूया आणि ते करता करताच तुम्हाला सांगते मी। आता स्क्रबिंग जे आहे ते आपण डेड स्किन रिमूव्ह करायला आणि ब्लॅक हेड व्हाईट हेड्स लूज करण्यासाठी वापरतो, ठीक आहे। तर स्क्रब तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना 2 टाईपचं असतं, एक हार्डवालं असतं आणि एक छोटे पार्टिकल्स असतात त्याचे, तर ते असतं। सो इथे मी तुम्हाला सांगते की स्मॉल पार्टिकल्स जे असतात ना स्क्रबरचे, तर ते आयडियली जेंटल आणि रेग्युलर एक्सफोलिएशनसाठी असतं आणि ज्याच्यात मोठे पार्टिकल्स असतात ना, तर ते स्क्रबर जनरली डीपर एक्सफोलिएशनसाठी असतं आणि टफर जे स्किन असते ना, हार्ड एरियाज त्याच्यासाठी असतं, पण ते सेन्सिटिव्ह स्किनसाठी नसतं। पण बेटर आहे की रेग्युलर यूजसाठी आणि स्पेशली ड्राय स्किन असेल, सेन्सिटिव्ह स्किन असेल तर स्मॉल पार्टिकलवालंच यूज करायचं डे टू डे लाईफमध्ये। आणि नेहमी लक्षात ठेवायचं स्क्रब करताना एकदम जेंटल हातांनी, म्हणजे बिलकुल स्किनवर दबाव न येता किंवा कुठल्याही प्रकारचं पूर्ण न घासता स्क्रब करायचं, नाहीतर त्याने आपली जी स्किन आहे ती डॅमेज होऊ शकते, स्क्रॅचेस येऊ शकतात स्किनवर। पुढची जी स्टेप असणार आहे ती म्हणजे स्टीम आहे आणि स्टीमशी रिलेटेड काही गोष्टी मी तुम्हाला याच्यात सांगते, कारण मी इथे स्टीम घेताना नाही दाखवलेलं तुम्हाला, पण स्टीम कोणी घ्यावी कोणी घेऊ नये हे तुम्हाला सांगते मी। तर स्टीम जी आहे ती ज्यांची ड्राय स्किन असेल त्यांनी घेऊ नये, घेतली तरी एकदम मिनिमल घ्यावी, कारण ड्राय स्किन अजून ड्राय होऊ शकते स्टीम घेतल्यामुळे। वेअरएज ज्यांची ऑइली स्किन आहे किंवा नॉर्मल स्किन आहे तर त्यांनी स्टीम घेतली तरी चालते। स्टीम घेताना शक्यतो नोज एरिया आणि म्हणजे खूप ऑइली असेल तर फुल फेस घेतलं तरी चालतं, पण शक्यतो नॉर्मल असेल तर नोज एरिया किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल किंवा इथे टी झोन ऑइली आणि इकडे ड्राय, तर नोज एरिया आणि चिन अशा ठिकाणी तुम्ही स्टीम घेऊ शकता। स्टीम घेताना डोळे जे आहेत ते आपले बंद राहिले पाहिजेत। सो या सगळ्या टिप्स होत्या, तर आता मग स्टीम घेऊन आल्यानंतरच तुम्हाला दाखवते। आता इथे स्टीम घेतलेली आहे मी पातेल्यातल्या पाण्याने स्टीम घेतलेली आहे, माझं स्टीमर खराब झालं होतं। तुम्हाला इथे ऑप्शन्स दाखवते मी काय काय। सो हे आपल्याकडे असतं पार्लरमध्ये जे यूज करतात, ब्लॅक हेड व्हाईट हेड ते तर आहेच, त्या व्यतिरिक्त इथे आपण ही सेफ्टी पिन जी असते ती यूज करू शकतो आणि मग आहे ती ही यू पिन जी असते ती पण यूज करू शकता तुम्ही, जर तुमच्याकडे अगदीच काही अवेलेबल नसेल, किंवा आपली हेअर पिन असते तर ती सुद्धा यूज करू शकता। असे 4 ऑप्शन मी तुम्हाला ब्लॅक हेड काढण्यासाठी सांगितलेले आहेत। तर इथे मी तुम्हाला अगेन ॲस्ट्रिंजनच्या ऐवजी तुम्ही काय वापरू शकता, तर इथे हळदीचं पाणी घेतलेलं आहे मी, तेही अँटीसेप्टिक असतं त्यामुळे त्याचा यूज केलेला आहे। ते थोडंसं कॉटन बडवरती पण घेतलेलं आहे। तसं फेशियलमध्ये बघायला गेलं ना तर ब्लॅक हेड व्हाईट हेड काढणं ही सगळ्यात अवघड प्रोसेस आहे, म्हणजे कोणालाही असं नको वाटते की ही प्रोसेस नको आहे मला, पण ती थोडं कमी पेनफुल होण्यासाठी काय करायचं ना, असं प्रेस करायचं थोडंसं आणि मग काढायचं, असं घासून नाही काढायचं, त्याच्यामुळे ते कमी दुखतं। आणि तिथल्या तिथे आपण प्रेस करतो ना तर आपलं ब्लॅक हेड व्हाईट हेड बाहेर यायला पण लगेच मदत होते, जसं की तुम्ही घासल्यानंतर ते त्याच्यावरून सटकतं आणि दुखतं। त्यानंतर नेक्स्ट स्टेप जी असणार आहे ती म्हणजे मसाज। तर मसाजमध्ये मी आज मसाज नाही घेतलेला आहे, म्हणजे घेतला आहे पण थोडासा घेतलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर एक्सटेंड करू शकता मसाज, तुम्ही 10 ते 15 मिनटं किंवा 20 मिनटं कितीही वेळ घेऊ शकता, त्याचं काही टाईम लिमिट नाही आहे। सो आता मसाजची स्टेप बघूया, पण त्यापूर्वी मी काही एक स्टेप केलेली आहे ती तुम्हाला दाखवते।
सो इथे जे आहे ना, हे मी ॲलोवेरा जेल घेतलेला आहे आणि त्याचा मी पूर्ण छान असा लेअर जो आहे तो लावणार आहे चेहऱ्याला. पण त्यापूर्वी आता हे मी माझ्यासाठी वापरते, सिंगल यूज आहे म्हणून ठीक आहे. पण कधी पण जेव्हा आपण घेतो ना हे असे काही प्रॉडक्ट, क्रीम म्हणा किंवा जेल म्हणा, तर ते डायरेक्ट आपल्या चेहऱ्याला नाही लावायचे. थोडे हातावर काढून घ्यायचे जेवढे पाहिजेत तेवढे आणि मग तेवढा त्याचा यूज करायचा. सो म्हणजे कॉन्टॅक्ट येत नाही तुमचा फेसचा आणि त्या क्रीमचा अगेन अगेन सारखा. आता इथे मी आहे हे फेशियल रेझर यूज करणार आहे. तर आधी मी आयब्रोज करून घेणार आहे, कारण ह्याच्यानंतर मसाज केला ना तर खूप छान तुमच्या स्किनला जे आहे तो सूदिंग इफेक्ट येतो त्याच्यामुळे. सो इथे मी आयब्रोज करून घेणार आहे आणि मी असेच घरच्या घरीच आयब्रो करते. आणि ते करताना आता मला सवय झालेली आहे, पण करताना नेहमी खूप काळजी घ्यायची की अगदी पुढच्या टोकानेच मी करते, कारण एकदम अख्खं वापरायला गेलं तर समजा पुढचं करता मागच्या बॅक साईडची जी आयब्रो आहे ती कट होऊ शकते. आता मी फर्स्ट टाईम जे आहे हे फेशियल रेझर चेहऱ्यावरती यूज करणार आहे, त्यामुळे तुम्हाला ह्याचा मी इफेक्ट जो आहे आत्ता जसा आहे तो पण सांगणार आहे आणि थोड्या दिवसांनी मी तुम्हाला याचा नक्की काय इफेक्ट झाला बाबा मला तर ते पण सांगणार आहे. सो मी फर्स्ट टाईम करते, पण मग जो काही इफेक्ट आहे ना तो तुम्हाला एकदम क्लिअरली आणि खरा सांगणार आहे. सो इथे मी करून घेते आणि फेशियल रेझर करताना त्याला नेहमी टिल्ट म्हणजे असं 45 डिग्री न ठेवता थोडंसं टिल्ट ठेवून मगच काढायचे आहेत हेअर. आणि ज्या डिरेक्शनला हेअरची ग्रोथ आहे ना त्या डिरेक्शननेच काढायचे आहेत, उलटे नाही फिरवायचे, नाहीतर मग गडबड होऊ शकते असं मी व्हिडिओजमध्ये ऐकलेलं आहे. सो आता इथे काढताना मी पूर्ण सगळे नाही काढणार आहे. तुम्ही इथे दिसत आहे तुम्हाला जास्त नाही मी डीपमध्ये जाणार आहे, थोडे ठेवणार आहे कारण ते ओरिजिनल वाटायला पाहिजे म्हणून. आता पूर्ण फेसवरती रेझर केल्यानंतर नीट शांतपणे आयब्रोच्या जे खालचे केस असतात ना ते मी रिमूव्ह करणार आहे. आणि इथे मी रिमूव्ह करते ना तुम्हाला दिसतं पुढच्या टोकानेच करते, मी पूर्ण यूज नाही करत आहे. सो फक्त इथे थोडं मला मिररमध्ये बघून व्हिडिओ आणि त्याच्यामुळे जरा गडबड होती. अनलेस दुसरा हात जेव्हा आपला असतो तेव्हा नीट होतं. सो खालची स्किन जी आहे ती ओढून मग करायचं. सो आता हे सगळं झाल्यानंतर मी आता मसाज चालू केलेला आहे पूर्ण क्लीन करून चेहरा. आणि मी इथे जेल वापरते, मी क्रीम नाही वापरणार आहे. पण तुम्ही क्रीमही वापरू शकता, पण मला काही गरज नाही वाटली, मला फक्त मसाज हवा होता. सो मसाज हा नेहमी एकदम सॉफ्ट हातांनी थोडंसं प्रेशर छान देऊन मग करायचं आणि अपवर्ड डिरेक्शननी करायचं. जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही मसाज करताना दही वापरू शकता किंवा अवोकाडोची पेस्ट ती पण वापरू शकता. ऑइल बेस क्रीम हवी आहे म्हणजे तुम्हाला ड्राय स्किन असेल तर. आणि नॉर्मल टू ऑइली असेल तर जेल बेस किंवा ॲलोवेरा जेल किंवा कुठलंही जेल तुम्ही यूज करू शकता मसाज करायला. सो मसाज केल्याने काय होतं ना, ब्लड फ्लो जो असतो ना तो छान वाढतो आणि ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट म्हणजे डिलिव्हर करायला मदत होते आपल्या फेसला. त्याच्यानंतर काय होतं की स्ट्रेस रिलेटेड जे टेन्शन असतं, पेन असतं, तर ते रिलीफ मिळतो त्याच्यातून. आणि टॉक्सिन्स असतात ते फ्लश आऊट व्हायला पण मदत होते. आईज आणि चिक्सच्या आजूबाजूला पफीनेस असतो तोही कमी होतो. स्किन लिफ्ट किंवा टोन व्हायला मदत होते. आणि फाईन लाईन्स ज्या आहेत तर त्या कमी होण्यासाठी मदत होते. ओव्हरऑल फेशियल मसाज स्किन हेल्थ नीट ठेवतं आणि स्ट्रेस जो आहे तो रिड्यूस करतो. त्याच्यामुळे तुम्ही महिन्यातून एकदा किंवा दोनदा तरी ही पद्धत वापरली पाहिजे असं वाटतं. त्याच्यामुळे छान वाटतं, ॲटलिस्ट स्वतः करू शकतो. म्हणजे फक्त नेहमी लक्षात ठेवायचं काय की मसाज करताना जो आहे तो अपवर्ड म्हणजे वरच्या बाजूने झाला पाहिजे, खालच्या डिरेक्शनने नाही. म्हणजेच का असं करायचं तर फेस लिफ्ट होण्यामध्ये मदत होते त्याच्यासाठी. आणि मसाज करून झाल्यानंतर हे सगळं जे आहे ते क्लीन करून घ्यायचं आहे आणि मग पुढची प्रोसेस जी आहे ती करायची. आता इथे जे आहे हे मी नॉर्मल स्पीडने करते आहे मसाज, तो मला कळावं म्हणून. पण आता मी जास्त नाही दाखवत बसत, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग तो खूप लेंदी झाला ना की बघायला मग खूप बोर होतं. सो पुढची प्रोसेस करते. आय होप तुम्हाला इथपर्यंत नीट लक्षात आलेलं आहे. याच्यानंतरची पुढची स्टेप जी आहे ती आहे मास्क. तर मास्क का लावावं हे मी त्या स्टेपमध्ये सांगितलेलं आहे. सो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, कुठेही स्किप करू नका. आता मास्क जो आहे तो आपल्या स्किनच्या कन्सर्ननुसार आपण यूज करू शकतो की बाबा तुम्हाला हायड्रेटिंगसाठी यूज करायचा आहे, प्युरिफाईंग, ब्राईटनिंग, काय कन्सर्न आहे त्यानुसार आपण यूज करू शकतो. मास्क जो लावतो आपण आता समजा विकतचा आणला तर तो खूप थिक असतो कधी. सो त्याच्यामध्ये रोज वॉटर मिक्स करायचं आणि तो लावायचा आणि जास्त नाही ठेवायचा, 5 मिनटं जर नॉर्मल स्किन असेल, ड्राय स्किन असेल. आणि ऑइली असेल तर मग थोडा तुम्ही वाळायला ठेवू शकता. तर काढताना मी इथे दाखवते तसं थोडा हात ओला करून मास्क जो आहे तो ओला करायचा आणि तो असं थोडासा चोळायचा आणि मग नंतर पुसून घ्या किंवा पाण्याने धुवून घ्या. तर मास्क झाल्यानंतर टोनिंग केलेलं आहे आणि टोनर जे आहे हे मी घरातच बनवलेलं आहे, तुम्हाला दिसेल पुढे. सो टोनिंगची प्रोसेस जी आहे ती पण महत्त्वाची आहे.
टोनर यूज करायचं की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर आहे, पण त्याने काय होतं ना की आपला स्किनचा pH जो आहे तो बॅलन्स होतो आणि आपल्या स्किनचे जे पोर्स ओपन झालेले असतात ते टाईट व्हायला मदत होते. आता यानंतरच्या ज्या स्टेप्स आहेत ना, तर त्या ज्या आहेत त्या तुमच्या स्किनशी रिलेटेड, म्हणजे तुमची स्किन कोणत्या टाईपची आहे याच्याशी रिलेटेड आहे. स्किन केअर करता तर ही आपल्याला इथे स्किन केअर करायचं आहे, तर त्याच्यासाठी आपण मॉइश्चरायझर करणार आहोत आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन लावणार आहोत, कारण सनस्क्रीन लावणं मस्ट आहे. कोणीही, म्हणजे तुम्ही घरी करा किंवा पार्लरमध्ये जाऊन करा, फेशियल झाल्यानंतर किंवा क्लीनअप झाल्यानंतर तुम्हाला सनस्क्रीन लावणं मस्ट आहे बाहेर पडण्याआधी. सो सगळ्यात आधी आहे ना मी मॉइश्चरायझर लावते आणि जे माझ्या स्किनला सूट होईल असंच मी मॉइश्चरायझर लावते. तुम्ही तुमच्या स्किनला जे सूट होतं तुमच्या स्किन प्रॉब्लेमप्रमाणे तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता. मॉइश्चरायझर लावल्याने काय होतं की स्किनला हायड्रेशन मिळतं आणि ते लॉक होण्यासाठी मदत होते आणि जे स्किनचे बॅरियर्स असतात ते प्रोटेक्ट होतात. आणि याच्यानंतर मी अप्लाय करणार आहे सनस्क्रीन, जे मी 3 बोटांवरती तुम्हाला दाखवते घेतलेलं आहे आणि मग मी ते लावणार आहे. इतर वेळी एवढं नाही लावलं तरी चालतं, पण जेव्हा तुमच्या फेसशी रिलेटेड काही तुम्ही केलेली असेल ट्रीटमेंट तर तेव्हा हमखास लावायचं. SPF काय करतं ना, तर तुमच्या स्किनला UV रेजपासून म्हणजे डॅमेज होण्यापासून वाचवतं आणि अशी काही ट्रीटमेंट केलेली असते ना, तर तेव्हा तर ते हमखास लावायचं, म्हणजे थोडं प्रोटेक्ट राहू शकतो. सो आय होप तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ समजला असेल, लक्षात आला असेल. काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. आणि तुम्ही माझा चेहरा बघू शकता, एवढा छान सॉफ्ट झालेला आहे आणि मस्त असा प्लम्पी झाल्यासारखं वाटतं एकदम. सो इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी चमक येते. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, अर्थात सगळे व्हिडिओ बघितल्यावर आणि आवडल्यावर. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.